आयोजित केलेल्या या पुढील कार्यक्रमासाठी पोहोचले या प्रकार सगळ्याचे माजी पत्रकार मित्र आणि उपस्थित आपण सिद्धू नाईकांवर प्रेम करणारे सर्व इतर बँकेकडे सिद्धराव नाईक यांचा आजचा 35वा स्मृती दिन आहे आणि खरं तर सिद्धराव नाईकांचं वय 35 वर्षापूर्वी 36 वर्ष होतं आणि 36 वर्षासारख्या तरुण माणसाने एवढं गाव आपल्या छोट्या गावामध्ये करून बोललं की आज 35 वर्षानंतर सुद्धा सिद्धराव नाईकांचा प्रेमचा कार्यक्रम सिद्धराव नाईकांची आठवण सिद्धराव नाईकांच्या आठवणीचा उजाळा आजही तेवढ्याच प्रेमाने आणि तेवढ्याच भावपूर्ण श्रद्धांजलीने या ठिकाणी व्यक्त होतो. हीच खरं तर सिद्धराव नाईकांची कार्याची कोर पावली या ठिकाणी आहे. 36 वर्षापूर्वी सिद्धराव यांनी काही पहिलं राजकारण हे आपलं ध्येय मानलं नव्हतं. व्यवसायाच्या निमित्ताने त्याच्या वडिलांच्या त्याच्या भावाच्या निमित्ताने जवळ आलेला मित्र परिवार आणि त्या मित्र परिवाराला असलेली मदत मग जे खेळाडू खेळतायत त्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं जे कॉलेजमध्ये शिकतायत त्यांना शिकण्यासाठी मदत करायची जे व्यवसाय करतायत त्यांना मार्गदर्शन करायचं एखाद्याचा लाईटचा मीटर असेल तर तो मीटर आपल्या खिशातून द्यायचा एखाद्याला हॉस्पिटलला गाडी असेल तर आपल्या गाडीतून त्या हॉस्पिटलला घेऊन जायचं अशी छोटी छोटी कामं 30-40 वर्षापूर्वी नाईक कुटुंबाने केली आणि त्यातून सिद्धराव नाईकांचा राजकीय उदय झाला. खरं तर त्याला राजकीय काळाची सुद्धा मोठी नव्हती. 36व्या वर्षी त्यांचं निधन झालं आणि खरं तर 30-32व्या वर्षी राजकारणात आले आणि 4-5 वर्षामध्ये आपल्या दिलेली जबाबदारी आहे त्या जबाबदारीने ध्येय विसरून त्यांनी काम केलं आणि त्या कामातून त्याला लोकप्रियता मिळाली लोकांचं काम केलं. पण दुर्दैवाने त्यांनी ते ध्येय वेळेप्रमाणे काम केलं त्यांच्यासोबत त्यांचा जीव गेला ही खरं तर आपल्या दृष्टीने दुःखदायक गोष्ट त्या ठिकाणी होती. परंतु 35 वर्षामध्ये सुद्धा आज पण आपण हा कार्यक्रम एवढ्यासाठीच करतो की आजच्या तरुण मुलांना कळलं पाहिजे की सिद्धराव नाईकांची नेतृत्व कसं होतं. आज कोणी कुठल्या राजकीय पक्षामध्ये असू देत परंतु तरुण कार्यकर्त्यांनी राजकारणामध्ये सामाजिक काम म्हणून बघितलं पाहिजे म्हणून हा कार्यक्रम आपण साजरा करत असतो. तर एखादा बॅनरवर फोटो आला एखाद्या नेत्याच्या पाठलावर फिरलो की तो सामाजिक कार्यकर्ता होत नाही तर त्यासाठी सिद्धराव नाईकांसारखं काम केलं पाहिजे आणि ते काम केलं तर 35 वर्षात सुद्धा लोक ते काम विसरत नाही हे आपण ध्येय ठेवलं पाहिजे. आज अनेक तरुण मंत्री या ठिकाणी आज सुशांत शिंदे टक्केवारी त्यांचं वय तेव्हा 10-8 वर्ष होतं परंतु त्यांच्या वडिलांनी केलेलं काम आज त्यांना पुढे ध्येय घ्यायचं आहे आणि म्हणून तरुण वर्षाचं सतत काम केलं पाहिजे. हा एवढाच उद्देश 35 वर्षापासून सुरू केला सिद्धराव नाईकांच्या स्मृतिदिनानिमित्त होता. खरं तर विचार करत असतात अनेक लोक आपल्या विचाराप्रमाणे आपला फायदा बघत असतात आमचं बघत असतात परंतु आज मी पण 10 वर्ष आमदार होतो या आमदारकीच्या कामामध्ये कार्यामध्ये खरं तर मी आमदार होते सिद्धराव नाईकांना आवश्यक कार्य करण्यासाठी झालं आणि आज पण ज्या ज्यावेळी आम्ही काम करतो ज्या ज्यावेळी आम्हाला आमचे येतात ज्या ज्यावेळी आमची अडचण होते तर त्याच्यावेळी आपण सिद्धराव नाईकांचा हा कार्यक्रम आठवतो. त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा 35 वर्षानंतर जी माणसं ज्या माणसांना सिद्धराव नाईकांनी काय दिलं नाही आम्ही काय दिलं नाही तरी पण ती माणसं येत असतात. आज आकाश सगळीकडे टाकलंय परंतु आपल्या पक्षामध्ये सुद्धा पक्षामध्ये समय पेटवली तसा समय पेटवण्याचा लोक वाट बघत आहेत. आज आम्ही लोक सुद्धा या समाजकारणाकडे लक्ष ठेवून आहेत त्यांना पण त्याची आशा वाटते त्यांना पण की आपण पेटवली केवळ झाले असे वाटते आणि म्हणूनच आपली पण जबाबदारी आहे. आणि खरं तर संघर्ष हा सिद्धराव नाईकांना कुटुंबियांना अनेक गोष्टी आला परंतु या संघर्षाला आम्ही कधी थांबवलं नाही कधी थांबवलं नाही तो संघर्ष आम्ही करू परंतु एक चांगला समाज मिळवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आम्ही ते काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आणि हे करताना आम्हाला कुठली किंमत बोलावी लागेल तरी आम्ही बोलू कारण समाजातले आज 22 तारखेला जे लोक झाले त्याचे डोळे त्याच्या डोळ्यात आम्हाला पुढच्या वर्षी सुद्धा त्या डोळ्यामध्ये डोळे दुखून आम्हाला या कार्यक्रमासाठी येता आलं पाहिजे म्हणून हा कार्यक्रम म्हणून आमची लढाई आम्ही चालूच ठेवू.
आज पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपल्या कार्यक्रमाची चाला आज नंतर रक्तदान सुद्धा दरवर्षी या ठिकाणी होतं. आज रक्तदानाला सुद्धा स्वतःहून रक्तदाते सर्व आले. आज हा कार्यक्रम आजच्या दिवसाचा संपला नाही, तर हा कार्यक्रम आणि ही सामाजिक सुविधा मॉडेलचं काम हे चालूच राहील. वाईट या ठिकाणी जय जवाहर.